मला चांगल्या कॉलेजमध्ये जायचंय आणि हे थोडंसं काय झालंय फॅन्सी झालंय हे म्हणजे आजकाल ना तुमच्या त्या करण जोहरच्या मूवीज टाईप मध्ये मुलांचं इमॅजिनेशन असतं की 10वी नंतर मला हे कॉलेज असं मिळेल, कॉलेज लाईफ असं असेल तसं असेल नाही ह्या करेल. आणि या केसमध्ये काय होतं मग त्या झोन मध्ये मुलं गेली की मग 11वी-12वी तसं करतात आणि मग त्यांना जे चांगलं ग्रॅज्युएशन कॉलेजला ऍक्च्युअली कॉलेज मानलं गेलं पाहिजे ना. इंटरमिजिएट आहे 11वी-12वीला आपण कॉलेज म्हणतो इथं इंडियामध्ये, बाहेर ऍक्च्युअली त्याला इंटरमिजिएट म्हणलं जातं, 10+2 म्हणलं जातं. तर हे जे आहे 10+2 आणि इंटरमिजिएट ह्या गोष्टींमध्ये मुलांनी सिरियसली फोकस्ड स्टडी केला पाहिजे, कारण त्यानंतर टर्निंग पॉईंट आहे. आज शोन सीओईपीला गेलाय म्हणल्यानंतर आता तो हे इमॅजिन करू शकतो कॉलेज लाईफ. सीओपीची ड्रॅमॅटिक सोसायटी सगळ्यात मोठी आहे. सीओपी मध्ये होणारे इव्हेंट महाराष्ट्रामधले बऱ्यापैकी मोठे इव्हेंट्स असतात, तिथे मिळणारे एक्सपोजर, तिथे येणाऱ्या कंपन्या, याला त्यानं आता मिळवलेलं आहे. त्यानं ते अचीव्ह केले. का केले तर 2 वर्षाची तपश्चर्या आहे. ओव्हर द पिरियड ऑफ टाइम ते अचीव्ह झाले. ते 10वी नंतर मी असं केलं मी सीओपीला गेलो असं आहे का? ते महाराष्ट्रामधल्या किती जणांना सीओपी मिळतं? हे करण्यासाठी त्याने केलेले प्रयत्न. आता तो ते सगळे अफोर्ड करू शकतो, ती सगळी लक्झरी अफोर्ड करू शकतो. बरोबर. मग ह्यासाठीचा प्रयत्न असतो.